आणि महाराज हे आग्र्याला जायला निघाले. आता आग्र्याला जाताना शिवरायांचं असं राजकारण की आपण जाताना शंभूराजांना घेऊ, कारण आपला पुढचा वारस आहे, पुढचा शत्रू कोण असेल तर औरंगजेबच आहे. आता कारण आदिलशाहीत राहिली नव्हती, मोगलशाही होती, कुतुबशाही होती. आपल्या लेकराला आपल्याला तरवेज बनवायचं म्हणून महाराज आपल्या शंभूराजांना घेऊन आग्र्याला जायला निघाले. बारीक आहे का बरं का, काळजातला प्रसंग मांडतोय. महाराज निघाले, तयारी सगळी चालू झाली. पुतळाबाई तर एवढा एक तर त्रास व्हायला लागला का, शंभूराजे जाणार, आम्हाला ते तर राजगडावरती करमणार नाही. ती माऊली बिचारी माझ्या शंभूराजांना खायला प्यायल्यासाठी वाटेत भूक लागली तर खायला नाना प्रकारच्या मग शेंगदाण्याची पोळी असेल, जे काही गोड पदार्थ असतील, जे काही टिकाऊ पदार्थ असतील, ते सगळे पदार्थ दादांनो राजगडावरती माझ्या शंभूराजांसाठी बनवू लागले. शंभूराजांची सर्व कपडे वगैरे सगळं भरली, त्यांची बॅग भरली. शंभूराजे जाणार, पण आऊसाहेब ताकदीने सांगत होत्या की शिवबा जळो तुमचं तिकडं ते राजकारण, पण माझ्या शंभूराजांना घेऊन जाऊ नका, उद्याचा राजा आहे, त्यांना काय होता कामा नाही. पण महाराज एवढंच सांगत होते, आम्हाला गरुडाचं पोरगं वाढवायचंय, सरड्याचं पिल्लू जर बिळातच राहिलं तर त्यांच्या आयुष्यात कायम सरपटणंच येतं, पण आम्हाला मात्र गरुडाचंच पोरगं वाढवायचं, आम्हाला त्यांना तरबेज बनवायचंय. पण ऐकलं नाही, शिवरायांनी जायचं ठरवलं. महाराज निघाले. औरंगजेबाचा वाढदिवस होता 12 मेला. मिर्झाराजा जयसिंगांनी सगळी तयारी, ही मिर्झाराजा जयसिंगाचा मुलगा होता रामसिंग, त्याच्याजवळ सगळी शिवरायांची जबाबदारी दिलेली होती. पण कैसे करून महाराजांना निदान 1 दिवस तरी आधी आग्र्याला पोचायचं होतं, कारण दुसऱ्या दिवशी वाढदिवस आहे आणि राजगडावरून दिल्लीला तिकडं आग्र्याला जायला यदा कदाचित उशीर झाला तर एवढं मोठं लांबपर्यंतचा पल्ला, मैलापर्यंत पल्ला केलेला काहीच होणार नाही, आपला तिकडं उलट अपमानच होईल. म्हणून मजल धरमजल करत महाराज हे आग्र्याला जायला निघाले होते. वाटेत माझे शंभूराजे घोडा थांबवायचे, आबासाहेब थांबा ना, आम्हाला भूक लागली. पण शंभूराजांना आबासाहेब सांगायचे खा लवकर, यदा कदाचित शंभूराजे जर तिकडे उशीर झाला तर आपला अपमान होईल, वाढदिवसाचा कार्यक्रम तिकडे होऊन गेला तर आपण काय जाऊन उपयोग, शंभूराजे पटापटा खा. शिवराय माझ्या शंभूराजांना नीट खाऊन सुद्धा देत नव्हते, कारण लवकर जायचं होतं, ती जबाबदारी होती. दख्खनचा राजा दिल्लीला चालला होता, सगळा फौज पाटा घेऊन महाराज जात होते. चालत्या घोड्यावरून कितीतरी वेळा शंभूराजांना झोप यायची, तरी खडसवायचे शंभूराजांना शिवाजी महाराज का, शंभूराजे झोपू नका ना, आपल्याला लांबपर्यंतचा पल्ला गाठायचा आहे. कसं तरी मजल दर मजल करत महाराज औरंगजेबाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी बरोबर महाराजांनी नियोजन केलं, बरोबर त्या ठिकाणी आग्र्यात पोचले. आग्र्यात महाराज येणार, राजांना वाटलं आपलं आगत स्वागत लय भारी स्वागत होईल, पण राजांच्या स्वागताशी कोण आलं तर एक साधा मुन्शी गिरधर लाल त्याचं नाव. त्या गिरधर लालला दादांनो त्या रामसिंगाने शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी पाठवलं. जसा एक साधा मुन्शी आमच्या स्वागतासाठी येतोय ना, तसा राजांना प्रचंड राग आला, आणि आम्ही एवढ्या लांबपर्यंत दूरपर्यंत इथपर्यंत येतोय, आम्ही सुद्धा एका रयतेचे राजा आहोत आणि राजे पण आम्हाला आमच्या रयतेने दिलाय, आम्ही काही वीज देऊन बापाला इथं राजे झालेलो नाहीत, आम्ही सुद्धा कष्ट घेतलात, काबड कष्ट केले, तेव्हा रयतेमुळे आम्ही राजे झालेलो आहोत आणि आमचं स्वागत कोण करायला येतोय तर साधा मुन्शी. राजांना प्रचंड राग आला होता, पण राजांनी स्वतःला सावरून घेतलं. बादशाचा वाढदिवस आहे, गडबड असेल, सगळे नियोजनात असतील, झाले असेल चूक, म्हणून राजांनी स्वतःला शांत केलं. आणि आता रामसिंगाची शिवाजी राजांची भेट झाली. आता उद्या दरबार भरणार, राजांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, असं असं करावं लागेल, पण राजांना ते मान्य नव्हतं. राजे म्हटले उद्याचा उद्या बघू. औरंगजेब बादशाचा दरबार भरला, तख्तावरती औरंगजेब बसला, सगळं सैन्य त्यांचं त्या दरबारात आलेलं, सगळ्यांच्या मानाखाली. कुणी त्याच्या औरंगजेब बादशाच्या दरबारात उंच मान करून बघायची ना, हा तिचा रीतिरिवाज. सगळ्यांनी खाली वाकून कुर्निसात करायचं, बादशाह बघायचं सुद्धा नाही, मान कायम खाली ठेवायची, हा ती असा रीतिरिवाज. आणि अशाच वक्ताला दादांनो महाराज आले, शंभूराजे आले आणि दरबार भरलेला असताना दादांनो सगळ्या रांगाच्या रांगा, सगळ्यांना जो तो त्याचा मान मरादम देत होते. महाराजांच्या पुढे आऊन 7-8 लोक उभी राहिली आणि त्यात महाराजांच्या पुढे उभा होता. महाराजांनी त्याला बरोबर ओळखला, जयपूरचा राजा जशवंत सिंग होता. राजांनी रामसिंगांना आवाज दिला, रामसिंग या, हमारे आगे कौन खड़ा है. तसा रामसिंगच्या बैठकला रामसिंग, राजाजी आहिस्ता, इतनी ऊंची आवाज से बात मत किया करो, ये आलमगीर का दरबार है राजाजी.
काय बोलाव, काय स्वाभिमान असतो लक्षात ठेवा. प्रसंगावरून स्वाभिमानाला तर धक्का लागला ना, बाजारच उठवायचा. तो बाजार माझ्या छाव्यानी शिवऱ्यांनी त्या ठिकाणी उभा केला. त्याच वेळेस माझा राजा बोलतोय, दबून बोलायची सवय नाही आम्हास. मैं कह रहा हूं राम सिंग, हमारे आगे ये कौन खड़ा है. त्याच वेळेस तो घाबरत रामसिंग बोलतोय, कारण त्याला कळलं होतं की आता एवढा मोठा आवाज, बादशाह आपल्याला रागवणार. रामसिंग बेत बोलतोय, राजाजी जयपूर के राजे जशवंत सिंग आहे. राजा जशवंत सिंग जो आमच्या मुलखातून पाठीला पाय लावून रातोरात पळून आला, तो रांगेत आमच्या पुढं. रामसिंग हा मानणारा तर आहे आमचा. त्याच वेळेस राजाजी, नाही असं नाही, प्रत्येकाचा रीतिरिवाज आहे, आपल्याला सुद्धा खिल्लत दिली जाईल. ही आपल्यासाठीच आणलेली खिल्लत आहे, ही खिल्लत लेले. ते एवढं तपकाचं ताड बघितलं दादांनो. राजांना तिथं अजून राग आला. राजांचा दुसरा अपमान झाला होता की एकतर रांगेत आम्हाला मागच्या रांगेत उभं केलं आणि एवढीशी थैली आणली आम्हाला बक्षीस देण्यासाठी. हे आणलेली ती थैली माझे राजे कडाडले. रामसिंग बघून, रामसिंग या अशा थैली, अशा मोहरा आम्ही आमच्या सरदारांना राजगडावरती रोज वाटतो. तुमच्या या पाचशाची खिल्लत आम्हाला नामंजूर. माझ्या राजांनी डाव्या हाताने दादांनो, काय जिगर, काय स्वाभिमान असेल. जे भीत होते बादशाहकडे वर तोंड करून पाहिला, त्याच दरबारात माझ्या शिवरायांनी याच डाव्या हाताने दादांनो त्या औरंगजेबाची थैली अशी तू धळून दिली. भर दरबारात ताट इतक्या जोरात पडलं, थरथरला तो औरंगजेब. अरे काय आवाज आहे, जिथं बोलण्याची ताकद नाही कोणाची, तिथं हा राजा तोंड वर करून बोलतोय, रामसिंग हे क्या चल रहा है. कसं तरी बादशाला औरंगजेबाला समजवलं. रामसिंगांनी सांगितलं की आम्ही समजवतो शिवाजी राजांना, तुम्ही काळजी करू नका. त्याच वेळेस रामसिंगाला माझे राजे गेले. इतिहासात उद्गारे दादांनो उल्लेख आढळतात. जे शब्द माझ्या राजांच्या वाणीतून आग्र्याच्या दरबारात आग्रा धनानून गेला होता, ते शब्द होते राजाजींना, रामसिंगांना सांगत होते, राजे रामसिंग तुम देखा, तुम्हारा बाप देखा कि मैं ऐसा आदमी हूं जो मुझे गौर करने खड़ा रखा. चाहे मेरा सिर काट के ले जाओ, लेकिन मैं तुम्हारे पातशाह की हुजूरी नहीं चलता. शंभू राजे, जिथं आपला मान मरातम नाही, जिथं आपला सन्मान नाही, तिथं थांबायचं नाही. माझ्या शंभू राजांच्या 9 वर्षाच्या शंभू राजांच्या हाताला धरलं. चला शंभू राजे म्हणून दादाने जगाच्या पाठीवरती त्या औरंगजेबाच्या दरबारात कुणी त्या औरंग्याला पाटण सुद्धा दाखवली नाही. तीच पाटण माझ्या शिवरायांनी शंभू राजांनी दाखवली. हाताला धरलं, त्या औरंगजेबाला पाठ दाखवत दोन्ही राजा आपले त्या आग्र्याच्या दरबाराच्या बाहेर पडले. याला म्हणायचं दादांनो स्वाभिमान. काही झालं तरी चालल, आपल्या स्वाभिमानाला धक्का नाही लागला पाहिजे. पण प्रसंग असा बाका दादा काळातला गोष्टी सांगतो आहे का. माझ्या शंभू राजांचं औरंगजेबाने एक फतवाच काढला. शिवाजी महाराजांना गिरफ्तार केलं. लय रंगवत नाही, अजून पुढे जातो. गिरफ्तार केलं महाराजांना, पण शंभू राजांना इजाजत होती सगळीकडे दरबारात येत जात जायची. मला जर कोणी प्रश्न विचारला ना की शिवाजी महाराज आग्र्यातून सही सलामत कुणामुळे सुटले, असं जर मला कोणी विचारलं ना, मी माझ्या शंभू राजांचंच नाव घेईन दादांनो, आणि दुसरं नाव घेईन बहिर्जी नायकांचं. कारण दादांनो, एक तर औरंगजेबाच्या दरबारात तिथं अडकलेत आग्र्यात, आणि ती बापाची झालेली घालमेल दादांनो माझ्या शंभू राजांनी बघितलेली. आमचं काही झालं तरी चालेल, पण आमच्या आबासाहेब सुटले पाहिजे. प्रचंड भीती वाटत होती शंभू राजांना. अरे दिवसा जर फिरलो तर सगळ्यांना कळल. म्हणून दादांनो बहिर्जी नाईक आणि माझे शंभू राजे हे रात्रीचे दादांना फिरायचे माझ्या शिवरायांच्या सुटकेसाठी. एके दिवशी घटना अशी घडली दादांनो, सही सलामत महाराज सुटले. रंगवत नाही प्रसंग, पुढे जातो. महाराजांना एकच करायचं होतं राजकारण्यामध्ये की शंभू राजांना आता आपण इथंच मथुरेत केशव त्रिमल जे मोरपंत पिंगळ्यांचे मेवणे आहेत त्यांच्या इथं मथुरेत शंभू राजांना ठेवायचं आणि आपण एकटे पुढं निघून जायचं. पाठीमागून पुन्हा बहिर्जी नाईक येतील आणि शंभू राजांना सही सलामत त्या ठिकाणी पुढे निघून जातील. किंचित आवाज कमी करा. त्या ठिकाणी पुढं निघून जायचं. आणि त्याच वेळी दादांनो नियोजन ठरलं. महाराज त्या ठिकाणी मथुरेत आले, सही सलामत सुटून आले. त्या सुटकेचा प्रसंग इथं रंग होत नाही. एक काळजातली गोष्ट बाप बेट्यांची ती
लय मोठी ताटातूट होती दादांनो. त्या मथुरेत जर तुम्ही कधी गेलात तर दादांनो हीच शंभूराजांची भेट तुम्हाला वेदना दिल्याशिवाय राहणार नाही. शंभूराजांना आनंद झाला की रे आमचे आबासाहेब सुटले, आता लागोलाग राजगडावरती जायचं. आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या. पण घटना अशी घडली दादांनो, केशव त्रिमलांच्या आतल्या घरामध्ये शंभूराजांना नेलं. शिवराय तिथं आले. छोटंसं उंची होती, 9 वर्षाचं वय शंभूराजांचं. महाराज त्यांच्या घरावरती त्यांच्या आसन व्यवस्थेवरती बसले. शंभूराजांना जवळ बोलून घेतलं. शंभूराजांच्या खांद्यावरती हात ठेवला. एकदा फक्त माझ्या राजाने शंभूराजांच्या डोळ्यामध्ये पाहिलं. शंभू बाळा, तुमच्या आबासाहेबांनी तुम्हाला कधी काही मागितलं नाही, उलट आम्हा क्षमा करा शंभू बाळा, कारण तुमचं बालपण आम्ही हिरावलंय याची आम्हाला जाणीव आहे. खेळण्या बागडण्याचं वय शंभू बाळा तुमचं, पण स्वराज्यासाठी कायमच तुम्हाला तुमचं बालपण हिरवायला लावलं तुमच्या बापाने, त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. पण आम्ही तुम्हास या वक्ताला काही मागितलं तर आम्हास द्याल. दादांनो, बापासाठी वेडे पेशे माझे शंभूराजे, आबासाहेब द्या ना तुमची शमशेर. शंभू बाळा, शमशेरीने काय करता? आबासाहेब, आम्ही आमचं शीर कापून तुमच्या चरणावरती ठेवून दाखवतो. आबासाहेब, आम्ही तुमच्यासाठी तेही करू शकतो. तशीच लवकर कडकडून मिठी मारली. एक तर भीती शंभूराजांची वाटत होती, त्यांच्या जीविताला धक्का लागला ना पाहिजे, कडकडून मिठी मारली. शंभू बाळा, आम्ही तुमचा जीव नाही मागत आहोत, फक्त आमचे एक ऐकाल. आम्ही पुढे निघून जात आहोत, फक्त तुम्हास इथे एकट्याला थांबायचे आहे. आमचे ऐकाल. मथुरत एक केशव त्रिमल काका हे तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी देतील. बहिर्जी नाईक तुम्हाला पाठीमागून नेण्यासाठी येतील. थांबाल शंभू बाळा आमच्यासाठी. अरे कोवळं वय होतं, लवकर समजत नव्हतं काय करावं. अरे आपल्या एखाद्या मुलाला लई नाही मुंबईपर्यंत न्या आणि त्यांना सांगा तुम्ही आता एखाद्याची इथं घरी राहा आणि काही दिवसांनी हे पाहुणे तुम्हाला येऊन सोडतील. आपल्या लेकरू ऐकल का? काही क्षण माझे शंभूराजे भारावून गेले. आबासाहेब, ऐसे नका करू. एक वेळ आम्हास हत्तीच्या पायी तुडून मारण्याची शिक्षा जरूर द्या, पण तुमच्यापासून ताटातूट या घटनेने सुद्धा धरबंद सुटतो आमचा. आबासाहेब, आबासाहेब, तुम्हाला आमची काळजी वाटते ना की आम्ही पुन्हा वाटेत जाताना खायला मागू? आऊसाहेब, आबासाहेब, आम्ही तुमची आण घेऊन सांगतो, किती जरी भूक लागली ना आबासाहेब, आम्ही परत राजगडावरती जाताना आम्हाला वाटेत खायला नको, आम्ही तुम्हाच वाटेत खायला मागणार नाही, पण आम्हाला तुमच्यासोबत घेऊन जा आबासाहेब. आबासाहेब, तुम्हाला वाटतं ना तुमचं शंभूबाळ चालत्या घोड्यावरून झोपल? आमच्या गेलेल्या आऊची आण घेऊन सांगतो आबासाहेब, आम्ही चालत्या घोड्यांवरती झोपणार नाही, पण आम्हाला तुमच्यासोबत घेऊन जा आबासाहेब. गदगद गदगद शंभूराजांना आल्यावर शंभूराजा भानावरती या, आम्ही काय सांगतोय ते ऐका. शंभू बाळा, तुम्हाला घेऊन जायची आम्हाला अडचण नाही, उलट देवाने ते भाग्य दिलं तर उत्तमच, पण लेकरा तुमच्या सुरक्षितेसाठी स्वराज्यासाठी आपण जर दोघे सोबत गेलो, यदा कदाचित किती वेषांतर केलं, एक मोठा माणूस आणि एक छोटं लेकरू म्हटल्यानंतर औरंगजेबाला त्याच्या सैन्याला खरोखर शंका येईल. आणि म्हणूनच आम्ही हा विचार केलाय, हे राजकारण केलंय, हा गनिमी कावा केलाय की पहिल्यांदा आधी आम्ही जाणार, मग तुम्ही पाठीमागून यायचं. ऐकाल आमचं? दादांनो, केवळ आपल्या बापासाठी ऐका एक वाक्य. आपला जो बाप काय सांगतो ना माता भगिनींना, मावळ्यांनो, कधी पण दादांनो आपला बाप आपल्याला कधी चुकीचं सांगणार नाही. केवळ शंभूराजांनी आपला बाप जे सांगतोय ना ते खरं तेच सांगतोय ना, आपल्या कल्याणासाठी सांगतोय. आजही आमच्या पोरांना कळत नाही दादांनो, बाप ओरडला की आम्हाला वाटतंय आमचा पप्पा आम्हाला सारखाच ओरडतो. त्या लेकरांना फक्त आईची माया दिसते दादांनो, कारण आईलाही जीव लावती, त्याला चांगलं चांगलं करून काय लागाल. पण पोरांच्या मनात एक बापासाठी एक वेगळी भीती असती की कारण तो खवळतो. पण आमच्या पोरांना कळत नाही आपला बाप का खवळतो. आपलं पोरग कुठल्या चुकीच्या मार्गाला लागू नये म्हणून दादांनो तो बाप आमच्या पोरांनी नाही समजून घेतला दादांनो. खुशाल आमची पोरं बोलतात बापाने आमच्यासाठी काय केलंय.
अरे कधीतरी घरदार सोडा, कामाला लागा आणि एक एक रुपया कमवा. ज्यावेळेस पैसे कमवायला शिकसाल ना, तेव्हा कळेल आपल्या बापाने आपल्यासाठी काय केलंय ते. तेव्हा बाप कळेल दादांनो. आणि तो बाप झाल्याशिवाय नाही कळत दादा. ते शंभू राजांनी केलं. आमचे आबासाहेब सांगतात ना, तेच करायचं. ते ऐकलं दादांनो. ते लेकरू तयार झालं. हो मथुरेत राहायला झालं. माझ्या शिवऱ्यांनी जाताना एक शपथ घेतली शंभूराजांकडून. शंभूराजा आम्हाला एक वचन द्या. हातात पुढं केला की शंभूराजा एक लक्षात ठेवा, आम्ही गेल्याच्या नंतर आमच्या आठवणीने किंवा राजगडावर आऊसाहेबांच्या आठवणीने तुमच्या डोळ्यात कधीच एक पाण्याचा टिपका सुद्धा येऊन देऊ नका. नाही येऊ देणार आबासाहेब. शपथ दिली. आणि दादांनो, मी तिथून माझे शंभूराजे शिवराय बाजूला झाले. आणि आता दादांनो, ते शंभूराजांना सोडून जायला महाराज 5-10 पावलं पुढे गेले. विचार करा, एक बाप म्हणून आम्ही कधी शिवाजी महाराजांना समजून घेतलं का हो? आमचे महाराज आम्हाला फक्त हे 16व्या वर्षी शपथ घेतली, तलवारी घेऊन महाराजांनी लढाया केल्या, किल्ले जिंकले. पण एक बाप म्हणून आम्ही आमच्या शिवाजी महाराजांना आम्ही समजून घेतलं नाही. एक उत्तम पती म्हणून आम्ही आमच्या शिवाजी महाराजांना समजून घेतलं नाही दादांनो. तेच महाराजांचा जीव काय म्हणला असेल. एक तर सईबाईंनी जाताना सांगितलं होतं की म्हणजे शंभूराजांना कधी डोळ्याच्या तुमच्या आडसुद्धा होऊ देऊ नका, कधी जर तुमच्यासोबत असेल तर. उद्या यदा कदाचित जर शंभूराजांचं जर काही झालं तर माझ्या सईला काय उत्तर देऊ. या काळजीनं दादांनो, एक बापाचं वेडपिसं झालेलं मन कुणाला माहीत नाही. पण त्याच वक्ताला दादांनो, माझे महाराज काही पावलांवरती गेले. पण इथं माझ्या शंभूराजांची अशी अवस्था झाली. शंभूराजांना वाटायला लागलं, आबासाहेब चाललेत आमचे, पुन्हा कधी भेट होईल माहित नाही. फक्त चाललेल्या आबासाहेबांना एकदा फक्त हाक मारावी की आबासाहेब म्हणून टावा फोडावा. धावत पळत आमच्या आबासाहेबांना पाठीमागूनच मिठी मारावी. शेवटचं एकदा पाव असं शंभूराजांना वाटत होतं. फार आवाज देणार इतक्या शंभूराजांनी स्वतःला पुढं टाकलेला पाय माता पगडीनं मागं घेतला हो. जर यदा कदाचित आम्ही जर जाऊन शिवरायांना जर मिठी मारली, आमच्या आबासाहेबांना जर मिठी मारली, तर माझ्या बापाची पावलं पुढं पाय टाकताना कचरतील आणि राजगडावर जाणं कमी, पण त्यांच्या शंभूराजांची ज्यांच्या काळजीनं त्यांची पावलं वेडी वाकडी पडायला नको. म्हणून दादांनो, एवढ्या काळजावरती दगड माझ्या शंभूराजांनी ठेवला. महाराज पुढे निघून गेले. सई सलामत महाराज राजगडावरती पोचले. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, पण एक काळजातली वेदना आहे का. महाराज गडावरती आले. सगळीकडे आनंद झाला. रे महाराज आले. पण आऊसाहेबांनी विचारलं, शिवबा तुम्ही आलात खरे, आमच्या जीवाला घोर लावून पाणी आम्हाला गोड गेलं नाही. आमची तब्येत किती खालावून गेली. आमच्या शंभूराजांना कुठं ठेवलंयस रे, आम्हाला त्यांना बघायचंय. खाली मान दादांनो आपल्या राजांची. काय सांगा आऊसाहेबांना. पण दादांनो, आल्याच माझ्या राजांनी खोटी हुल बारीक ऐका बरं का, खोटी हुल उठवली. ती खोटी हुल अशी की वाटेत येतानाच शंभूराजे वारले. काय सांगितलं, वाटेत येताना शंभूराजे वारले. काय म्हणलं असेल शिवाजी महाराजांचं. कारण जरुरीच होतं, राजकारण करणं जरुरी होतं याच्यासाठी की शंभूराजे वारल्याची बातमी उडत आग्र्यापर्यंत जाईल. आणि तिकडं औरंगजेब शंभूराजे वारल्यात कळलं ना, तिकडं तपास थांबवेल आणि सई सलामत माझ्या शंभूराजांचं येणं राजगडावरती होईल. ह्याच्या पाठीमागं राजकारण माझ्या हे शिवाजी महाराजांचं. पण दादांनो, आता वारलेत म्हणून सांगितल्यानंतर खरं तर भासवलं पाहिजे. म्हणून दादांनो, एक बाप म्हणून कधीतरी राजगडावरती जावा, बसा त्या पाली दरवाजामध्ये. ज्या 25 वर्ष दादांनो माझ्या शिवछत्रपतींना पूर्ण ओळखणारं महाराजांचं अर्धाभिषेक कुठं गेलं असेल ना, तर ते राजगडावरती गेलं. कधी खरं जर महाराज समजून घ्यायचे ना, राजगडावरती त्या पाली दरवाजात बसा. तुमची संपूर्ण इतिहासाची भूक माझा तो राजगड भागवल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुमचे कान ते इतिहासाने आतुरलेले असले पाहिजे. महाराजांनी आता ठरवलं, आता 10वा घालायचा, आता 13वा घालायचा. जगाला कळलं पाहिजे माझं लेकरू गेलंय आणि हीच बातमी आग्र्यापर्यंत गेली पाहिजे. ब्राह्मण वर्गाला बोलून घेतलं दादांनो. राजगडावरती
माझ्या शंभूराजांचा 10वा चाललाय. सगळा रालेवासा ओक्साबोक्षी रडतोय. पुतळाबाईंनी तर हानपाणी सोडलं. एवढ्या गोष्टी दिल्यात लेकराला खायला प्यायला बनवून आणि आमचं लेकरू गेलं. पण दादांनो, माझ्या शिवऱ्यांच्या डोळ्यात टापा पाणी यायला लागलं ते 10व्याच्या दिवशी राजगडावरती. का? अरे 10वा जरी खोटा घालतोय ना, तरी माता भगिनींना अश्रू डोळ्यातून खरे होते. खरे याच्यासाठी होते, स्वतःला दोष देत होते. काय दुर्भाग्यवान बाप या, की स्वतःच्या लेकरा जिवंत असताना देखील त्याचा 10वा 13वा घालण्याचं दुर्भाग्य या बापाला प्राप्त झालं. टपाटपा अश्रूंच्या धारा चालल्यात. पिंड मांडले दादांनो. राजगडावरती सारी मंडळी कावळ्याची वाट बघता येते की आमच्या शंभूराजांचा देह सुद्धा शेवटचा आम्हाला पाहायला नाही मिळालं. सगळेजण कावळा शोधत होते, कुठून तरी कावळा यावा, त्या पिंडाला स्पर्श करावा, म्हणजे आमच्या शंभूराजांना शांती मिळेल त्यांच्या आत्म्याला. एवढ्या दादांनो, कावळा बी काय यावं, कावळ्याने सुद्धा यावं दादांनो. आणि त्या राजगडावरती चाललेल्या 10व्यावरती त्या पिंडदानावरती त्या कावळ्याने सुद्धा दादांनो त्या पिंडदानाला स्पर्श करावा. शिवऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं की काय दुर्भाग्य, शंभूराजांचा 10वा घातला 13वा घातला. पण दादांनो, हा प्रसंग सांगताना फक्त एकच विचार करा, या जगात देव हाय याचं उदाहरण दादांनो या प्रसंगातून देईल. बघा, देवाने किती काळजी घेतली असेल आपल्या शंभूराजांची. जणू देवाला असं वाटतं आधीच माहीत असावं की हे शिवऱ्यांचं लेकरू तुमच्या आमच्यासाठी आपल्या धर्मासाठी एवढी क्रांती करेल की या देव देश धर्मासाठी या शंभूराजांचे यदा कदाचित त्या औरंगजेबाच्या तावडी सापडेल आणि तो नीच औरंगजेब याच लेकराचे तुकडे करेल आणि तुकडे करून कोल्ह्या कुत्र्यांना खायला घालेल. पण कुणीच या लेकराचा 10वा घालणार नाही, कुणीच 13वा घालणार नाही. म्हणूनच की काय असं वाटतं मला दादांनो, माझे शंभूराजे गेल्याच्या नंतर ना कुठल्या माईच्या लालने माझ्या शंभूराजांचा न 10वा घातला गड्या, न 13वा घातला. पण बघा ना, देवानी कशी युक्ती करून ठेवली होती. अरे माझ्या छाव्याचं कुठलंही कार्य श्राद्ध किंवा कुठला विधी पूर्ण राहता कामा नये. म्हणूनच माझे शंभूराजे जिवंत असताना दादांनो त्यांचा 10वा 13वा देवाने आधीच घालून घातला की जणू देवाला माहीत होतं की या राजाचं या उपर त्यांचं श्राद्ध घालणार या भूमीवरती कुणीच नसत. एवढं तर दुःख नाही आलं कुणाच्या वाट्याला दादांनो. लोक आता आत्महत्या करायला लागलेत. 10वी 12वीचे आता निकाल झाले, लोक 2, 4, 5% कमी पडल्या, लोक आत्महत्या करावे लागले. एवढं दुःख झालं कधी आयुष्यात? कधी जर दुःख झालं ना दादांनो, एकतर नाही वाचता आलं तर युट्यूबची भाषणं ऐका संभाजीराजांच्या वरची, नाही तिकडे जात आलं तर एकदा वाचून बघा. एकदा आयुष्यात आता दुःख लय झालं ना, एकदा फक्त माझ्या शंभूराजांचं चरित्र वाचा आणि एकच मनात आणा की जेवढं दुःख शंभूराजांना मिळालंय ना त्याच्यापेक्षा दुःख मला मिळालंय म्हणून मी आत्महत्या करते. एवढं फक्त स्वतःला विचारा. एवढंच दुःख नाही ना आम्हाला, तुम्हाला आम्हाला, की जेवढं शंभूराजांनी सोसलं. का दादांनो, का या जगाच्या पाठीवर दादांनो शंभूराजांसारखं दुःख कुणाच्या वाट्याला नाही आलं दादांनो. इतकं दुःख फक्त माझ्या शंभूराजांनी भोगलं. तरी चुकलं नव्हतं, नमत नव्हते राजे. अरे 120 लढाया केल्या.